अन्नपूर्णाच किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मस्त असे छोले बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 तास छोले थंड पाण्यामध्येच भिजवून घेतलेले आहेत। छोले आपले छान असे भिजलेले आहेत। आता आपण ते कुकरमध्ये घालून घेऊया। याच्यामध्ये एक तेजपत्ता घालूया, एक चक्री फूल घालूया आणि 2 लवंग घालूया। त्याचबरोबर 1 चमचा मीठ घालून घेणार आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालते आणि 1 ग्लास पाणी घालून कुकर आता गॅसवरती ठेवून घेते। आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। मीडियम गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। आता याच्या आपण 4 शिट्ट्या काढून घेऊया। तोपर्यंत आपण इथे ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। इथे मी 2 कांदे उभे कापून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो कापून घेतलेले आहेत, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे। आता हे मिक्सरला मी बारीक ग्रेव्ही बनवून घेते। ग्रेव्ही बनवून आपली तयार झालेली आहे। कुकरचे 4 शिट्टे झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि कुकर थंड होऊन देईपर्यंत आपण इथे कढई गॅसवरती ठेवून मसाला भाजून घेऊया। कढई आपली गरम झालेली आहे। आता याच्यामध्ये मी 3 चमचे तेल घालून घेते। तीन चमचे तेल घातलेलं आहे। 2 मिनिटं आपण तेल गरम होऊन देणार आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। याच्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालते, 1 छोटा चमचा जिरे घालून घेते आणि ही मगाशी आपण गिरवी बनवून घेतलेली होती छान असा तडका ग्रेव्हीचा आपल्या बसलेला आहे। याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहे। अर्धा चमचा धना पावडर घालते, 1 चमचा छोले मसाला घालून घेते। त्याचबरोबर अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून घेते। याच्यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चमचा घालून घेते आणि सगळे मसाले ग्रेव्हीमध्ये तेल चांगलं सुटेपर्यंत भाजून घेणार आहे। एक 10 मिनिटं हे मसाले असेच भाजून द्यायचे। जेवढा मसाला चांगला भाजल एवढी आपली भाजी छान होणार आहे। मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे। बाजूने तेल भी सुटायला लागले आहे। आता आपण याच्यामध्ये हा शिजवून घेतलेला छोले घालून घेणार आहोत। वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया।
खूप मस्त अशी आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गॅस बंद केलेला आहे. वरून कोथिंबीर घालून घेतली.